The master of time management. वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने कसं करायचं त्या मागचा धनी. In reality, वास्तविकतेत as we age, की जसं आपलं वय वाढतं how precious time is. तसं वेळ किती मोलाची आहे ते कळायला लागतं. Don't waste your time तुमची वेळ with वाया people who are wasting God's precious time. अशा लोकांसोबत आपली वेळ वाया घालवू नको की जी लोक देवाची वेळ वाया घालवत आहेत. Jesus did not waste his time. येशूंनी नाही आपली वेळ वाया घालवली. Where he had to be, he was there. जिथे ते असायला हवे होते तिथे ते असायचेच. Where he should not be, he was not found आणि there. जिथे ते नसायला हवे होते तिथे येशू सापडायचेच नाही. What a perfect time management. किती परिपूर्ण पद्धतीने वेळेचं नियोजन करणारा व्यक्ती येशू. You have to value your time like that. तसं तुम्ही तुमच्या वेळेचं महत्त्व शिका. Jesus uniquely maintained a balance between worship time, prayer time, family time, friend time, work time, kingdom time. आराधनेची वेळ, प्रार्थनेची वेळ, राज्याची वेळ, परिवाराची वेळ, सगळ्या वेळेचं नियोजन येशूंनी अगदी व्यवस्थित रीतीने केलेलं होतं की ज्या वेळेला जे त्या वेळेला तेच. Friend time is friend time. मित्रांची वेळ मित्रांची वेळ Prayer असते. time is prayer time. प्रार्थनेची वेळ प्रार्थनेची वेळ आहे. Bible reading time is Bible reading बायबल time. वाचनाची जर काही वेळ तू ठरवली आहे तर ती बायबल वाचनाची आहे. Church coming time is church coming time. चर्चला यायची वेळ चर्चला यायची वेळ आहे. I will not compromise on that. त्याच्यावर मी रद्दबदल नाही करणार. My friends may call me, माझे मित्र काय मला करतील फोन, but this precious time I cannot take away from my God. पण ही मौल्यवान वेळ माझ्या देवाकडची मी नाही अशी वाया घालवू शकत. Because here I am developed in the spirit. कारण इथे माझा आत्मा विकसित होतो. I can hear the will of God for my life. इथे देवाची इच्छा माझ्या जीवनासाठीची मला कळते. Here God strengthens me to meet my tomorrow Monday in the workplace. आणि इथे देव मला येतो भेटायला की उद्या जाऊन मी जेव्हा कामावर रुजू होईल त्यावेळेला मला कामाला व्यवस्थित रुजू होता येईल. Because the meeting time, कारण भेटीची वेळ, the church time चर्चची वेळ helps me to face the challenges of the next day. मला मदत करते उद्याच्या दिवशी जी काय आव्हानं येणार आहेत त्या आव्हानांना तोंड द्यायला. Praise God. असं हवंय. Rest time, you need to rest. आणि जेव्हा आराम करायची वेळ असते तेव्हा आराम करायचा. Family time, be with the family. आणि जेव्हा परिवाराला वेळ द्यायचा तेव्हा परिवाराला वेळ द्यायचा. And when your relationship with God is first, देवाशी जेव्हा आपलं नातं पहिलं असतं every other relationship falls in place. बाकीची सगळी नाती अगदी बरोबर जागी पडतात बेटा. Every day connect to God. रोज देवाशी संपर्क साधा. You will never waste time. कधी वेळ वाया जाणार नाही तुझी. Because God will never allow you to waste कारण time. देव तुला तुझी वेळ वाया घालूच देणार नाही. You have the Holy Spirit in you. अरे पवित्र आत्मा आहे ना तुझ्यात. That perfect master of time is in you. तो वेळेचा परिपूर्ण मालक तुझ्या आत राहत आहे. कसं काय तुझं वेळेचं मिसमॅनेजमेंट होऊ शकतं. If you take his help, जर त्याची तू मदत घेतली he will let you know तो तुला सांगेल what to do, when to do, how much to do. कधी काय कुठे किती वाजता करायचं. God will not pick up a darkness to shed light on the light. देव का अंधाराला उचलून प्रकाशासमोर प्रकाश पाडायला आणणार आहे का. No, you are the light of the प्रकाश world. पाडायला देव प्रकाशच वापरणार आहे ना. तू जगाचा प्रकाश आहेस. You are the salt of the तू या earth. पृथ्वीचं मीठ आहेस. Your time is very important. तुझी वेळ फार महत्वाची आहे. I want to show you one person मला एक व्यक्ती तुम्हाला दाखवायचा who आहे had the best time management. ज्याने ना वेळेचं नियोजन अगदी छान केलं. That is my Jesus. आणि ते म्हणजे माझे येशू. बाकी कोणी नाहीच आहे. माझे येशू. First point. पहिला मुद्दा, Jesus guarded his devotional time. येशूंनी भक्तीची वेळ सांभाळून ठेवली की ही वेळ नाही कुणाला द्यायची. Praying time. प्रार्थनेची वेळ, He will not compromise. त्या वेळेवर येशू रद्दबदल करणार नाही. Meeting God time. देवाला भेटायची वेळ, Never भक्तीची वेळ, compromise. त्याच्यावर कधी रद्दबदल करायची नाही की देवप्पा नंतर येतो मित्र आले. There you get your blessing. नाही, देवाला पहिलं भेटल्यावर त्या वेळेला भेटलं की तिथून आशीर्वाद मिळतात. There you get your deliverance. अरे तिथूनच सुटका मिळते. There you get your strength. तिथून शक्ती मिळते. There you get your promotion. तिथून आपल्याला देवाला कसं ऑन होल्ड ठेवायचं. Praise God. असं नाही, देवाला होल्डवर नाही ठेवू शकत आपण. Second point. दुसरा मुद्दा, Jesus was not driven by the expectation of others. इतरांच्या आशा अपेक्षांवर येशू कधीच चालले नाहीत. Everyone had their own agendas for Jesus, बघा, येशूंसाठी प्रत्येकाचा वेगवेगळा अजेंडा होता. including the devil. सैताना सकट सगळेजण येशूंसाठी वेगवेगळं सांगायचे की येशू मग त्यांनी असं केलं पाहिजे. येशू ना, मग येशूनी तर असंच केलं पाहिजे. Despite all these pressures, हे सगळे जे दबाव येतात ना, ते जरी Jesus आले, did not let demands from others, even the loved ones, to control his allotted
time. तरी येशूंनी बाकीच्या लोकांनी येशूंसाठी ज्या मागण्या केल्या, अगदी त्याच्या कुटुंबाने सुद्धा ज्या मागण्या केल्या, त्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर जी वेळ ज्याला दिलेली होती त्यातच घालवली. You have an allotted time. तसं तुमच्याकडे एक दिलेली वेळ आहे. You are the owner of that time. त्या वेळेचा मालक तू आहेस. Even your mother, father, brother, sister, nobody owns that time. तुझी आई वडील किंवा तुझे भाऊ बहीण कोणी त्या वेळेच्या मालकीचे नाही, कोणाच्याही मालकीची ती वेळ नाही, ती वेळ तुझ्या मालकीची आहे. It has been given to you. ते आयुष्य तुझं आहे. You have to use it correctly. त्यातली वेळ तुझी आहे, तू ती योग्य वापर. Third point. तिसरा मुद्दा, Jesus had a clear strategy. येशूंकडे अगदी क्लिअर अशी योजना होती. Whether we are talking about church चर्च विषयी बोला, or some commercial company, नाहीतर काही व्यावहारिक कंपनी विषयी बोला, organization or an individual, संस्थेविषयी बोला, नाहीतर एखाद्या व्यक्तीविषयी बोला, each has a mission statement प्रत्येकाचं काहीतरी कामगिरीचं विधान आहे that sums up their overall purpose. आणि त्याच्यामध्ये त्यांची संपूर्ण गोळाबेरीज होते की त्यांच्यासाठी काय संकल्प देवाने दिलेला होता. There was a time for everything for Jesus. म्हणजे येशूंनी जे केलं त्या सगळ्यासाठी एक वेळ होती. There was a time for his preparation. पूर्वतयारीची वेळ होती. There was a time for his preaching. संदेश सांगायची वेळ होती. Never sat down. कधी बसून नाही राहिले. If this is over, that will do. That is over, next we will हे do. संपलं की मग ते करू, ते संपलं की अजून काहीतरी करू. Nobody can stop you. तसं कोणीच तुला थांबवू शकत नाही. No कोणीही devil, तुला- no evil power, no evil man. कोणी सैतान नाही, कोणी वाईट माणूस नाही, कोणी नाही, कोणी नाही. If you have that overall purpose of God in your life and keep it as a vision, तुझ्या मनामध्ये आणि जीवनामध्ये तर तो जर देवाचा संपूर्ण संकल्प सारखा असेल आणि त्याला जर तू दृष्टांत म्हणून स्वतः समोर ठेवलं ना, in तर line कोणीही with the तुला- calling, in line with your gifting, अगदी तुला जी दानं आहे त्या दानानुरूप, तुला जे काही पाचारण आहे किंवा जे काय काम आहे त्यानुरूप, तर कोणी तुला काही अडखण घालू शकत नाही. you shall be perfected and only then you will leave the मग earth. तू परिपूर्ण होऊनच भूतल सोडणार. That's why like Jesus we need a strategy. म्हणून येशूंसारखी आपल्याकडे पण योजना पाहिजे की कधी कुठे काय करायचं. Let not situation take control of your life. परिस्थितीला तुझा ताबा नको घेऊ देऊ. You take control of the तू situation. परिस्थितीचा ताबा घे. अरे वेळ काय वाया घालवत आहे. Fourth point. चौथा मुद्दा, Jesus established priorities. येशूंनी प्राधान्य प्रस्थापित केली. प्राधान्य म्हणजे काय? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, शेवटच्या नंबरला काय काय त्याला म्हणतात प्राधान्य. It is true that Jesus fulfilled everything in his mission statement, आणि हे खरंच आहे की येशूंनी त्यांच्या मिशनच्या विधानात सगळं पूर्ण केलं, but he had a priority. पण प्राधान्य देऊन पूर्ण केलं. His prime concern was the preaching of the gospel. येशूंची एकच काळजी होती, मला सुवार्ता सांगायची आहे. Amen. एकच काळजी, एकच मिशन, एकच ध्येय, एकच गोल. And one of the devil's primary tactics is आणि सैतानाची एक महत्वाची युक्ती म्हणजे to distort your priorities. तुझं प्राधान्यच तो सगळं विस्कळीत करतो. What is important, he will ask you to make it last. सैतान तुला जे काही महत्वाचं आहे ना ते अगदी शेवटच्या नंबरला टाकायला लावेल. And what should be last, he will say, this is the most important thing आणि for जे you. शेवटच्या नंबरला असायला पाहिजे ना ते सैतान तुला म्हणे नाही नाही हे तू पहिले कर. Say, he will change the list. सैतान यादीच बदलेल. He will give his list. सैतान त्याची यादी तुला देईल. We have to have our priorities. असं नाही बेटा, कधी ना कधी आपल्याला आपलं प्राधान्य कळलं पाहिजे. People will mess up with your priorities. लोक बर्बाद करतील ना, तुझ्या प्राधान्याची बर्बादी करतील लोक. Fifth point. पाचवा मुद्दा, Jesus made time for individuals. येशूंनी काही लोकांसाठी वेळ दिली. In the midst of Jesus' busy schedule, येशूंचा जो काही व्यस्त काळ आणि वेळ होती त्याच्या सुद्धा काही लोकांसाठी एक एक येशूंनी वेळ दिली. he still did not let the urgent crowd remove his focus on individuals. आणि अगदी लोकांची गर्दी अर्जंटली असं सगळं मागतीये म्हणून गर्दीकडे न जाता काहींना व्यक्तिगत रीतीनं 1 to 1 वेळ दिली. See, sometimes there will be challenging time. कधी कधी आव्हानात्मक वेळ तर येणार, असं डोकं बधीर होईल की काय You don't know now, should I attend to this person or should I attend to that हो ना. person? कधी कधी अशी आव्हानात्मक वेळ आयुष्यात येते की बधीर होतो माणूस की आता मी ह्याचं ऐकू त्याचं ऐकू, ह्याला वेळ देऊ का हिला देऊ. Because he is the master of time. कारण येशू वेळेचा धनी आहेत. He येशू is the थांबले. master of time. येशू वेळेचा धनी आहे, त्यांना माहिती आहे. He is the eternal one. अनंत काळचा आहे येशू. Your time will be dissolved in eternity. तुझी वेळ अनंत काळात मिसळणार आहे, विरघळणार आहे. You will not even find time, it will all be eternity. वेळ सापडणारच नाहीये, अनंत काळ असणार आहे तेव्हा. He who invented time can never be a time waster. अरे ज्याने वेळ निर्माण केली तो वेळ काय बर्बाद करणार आहे, वेळ वाया घालवणार आहे? Never. कधीच नाही. Never. कधीच नाही. Time has to honor the time master. वेळेनं वेळेच्या मालकाला मान दिलाच पाहिजे, कारण वेळ त्याच्या मालकीची आहे.
Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.